हाय, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ। तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या किचनमध्ये स्वागत आहे। तर आपण आज अंड्याची भाजी बनवणार आहे। तर इकडे बघा, मी अंडे घेतलेले आहेत। तर मी तुम्हाला अंड्याची भाजी नाही दाखवणार, मी आज तुम्हाला काळ्या मसाला कसा प्रॉपर भाजायचा आहे भाजीसाठी ते दाखवणार आहे। तर मी 5 माणसाची भाजी बनवते, त्याच्यासाठी किती मसाला घेतला आहे तो दाखवते मी आता तुम्हाला। तर हे बघा, अर्धी वाटी खोबरे, याच्या मी ज्या फोडी करून म्हणजे स्लाइस करून घेतले छोट्या छोट्या। इकडे एक मूठभर हरभऱ्याची डाळ आहे, बोजवार आहे, याच्यामध्ये गरम मसाला, खडे मसाले पण आहेत, 2 चम्मच तीळ आहे आणि 1 चम्मच खसखस आणि 1 चम्मच तांदूळ आहे, कारण तांदूळाने भाजी छान लागते बघा भाजल्याच्या नंतर मस्त एकदम। आणि इकडे बघू शकता मी कांदा भाजायला घातला आहे, त्याच्या छान अशा मस्त मधून फोडी केलेल्या आहेत, अशा थोडेशा अर्धवट कट करून, आणि तो भाजायला घातला आहे, कारण असा कांदा भाजल्याच्या नंतर भाजी छान लागते। तर हे बघू शकता एका साईडला मी मस्त असा तांदूळ घातलेला आहे शिजायला, तो पण मस्त शिजत आला आहे बघा। आता बघू शकता छान असा शिजला आहे। आता आपण जो मसाला आहे तो मला तर दाखवते कसं भाजायचं आहे म्हणून। आधी कांदा काढून घेते मी आणि तवा ठेवणार आहे, कारण भाजीची जी चव असते ना ती पूर्ण टिफिन मसाल्यावर असते। मसाला कसं घेतो आणि आपण भाजतो कसं आहे, तर मी तुम्हाला प्रॉपर दाखवणार आहे आज मी मसाला कसा भाजते। आणि आवडला असेल तर प्लीज लाईक करायचं, शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। तर गॅस बंद करते मी आणि हा जो कांदा भाजलेला आहे हा काढून घेते खाली, आणि याच्यावर मी आता तर हे बघा गॅसवरती तवा ठेवला आहे मी आणि इकडे अंडे उकडायला टाकलेले आहेत। तर आपण लाल मिरचीची पावडर न वापरता लाल मिरची वापरणार आहोत, कारण भाजी जी आहे आपल्याला अस्सल गावरान आणि झणझणीत तडकेबाज भाजी बनवायची, त्याच्यासाठी मी ही मिरची वापरली। कारण ही जी मिरची आहे चटणीपेक्षा चवीला अगदी छान भन्नाट लागते खायला। तर आपण बाहेर कुठे जेवायला गेल्याच्या नंतर अस्सल गावरान नाव ऐकल्याच्या नंतरच म्हणजे भूक वाटते माणसाची। तर बघा मस्त असा मसाला भाजते मी घरीच, आणि बाहेरच्या भाजीसारखीच भाजी अगदी घरी होती। तुम्ही मी जेवढे जिन्नस घेतले तेवढे घ्या आणि घरी भाजी करून बघा, एकदम भारी अस्सल गावरान पद्धतीमध्ये भाजी होती। तर आता आपण मसाला भाजायला सुरुवात करू। आता मी त्याच्यामध्ये 1 पळी तेल घालून घेते, तव्यावरती गरम करायला ठेवलेला आहे मी तवा। तर हे बघू शकता याच्यामध्ये मी थोडंसं जास्त तेल घातले, 2 पळ्या तेल। तर हे बघा तवा छान गरम झाला आहे। आता आपण याच्यात सर्वात पहिले एक खोबरं जे आहे ते तळून घेणार आहे, कारण मी थोडंसं तेल जास्त घातलं होतं म्हणजे पूर्णपणे मसाला छान असा त्याच्यामध्ये भाजून निघणार आहे। तर बघू शकता मस्त, आणि थोडासा फुल गॅस केलेला आहे मी, नंतर स्लो गॅस करणार आहे। ते बघा मस्त छान असं भाजून घेऊ आपण आता पहिल्या सुरुवातीला खोबरं, आणि एक मसाला काढायचा आहे आपल्याला भाजून। खोबरं झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये हे घालायचे, हरभऱ्याची डाळ घालायची। तर बघा मस्त छान असा लाल कलर आला याला, आपल्याला जास्त करपायचं नाही आहे खोबरं। तर बघू शकता असा कलर आल्याच्या नंतर आपल्याला हे जे खोबरं आहे हे काढून घ्यायचं आहे प्लेटमध्ये। तर हे बघू शकता एका प्लेटमध्ये मी खोबरं काढून घेतलं होतं, आणि गॅस कमी केला आहे थोडासा, म्हणजे मी आता हे बाकीची डाळ वगैरे टाकणार आहे ती पूर्णपणे अशी, नाहीतर फुल गॅस असता तर जळून जातो लगेच मसाला। आपल्याला जळून नाही म्हणजे जाळायचा नाही तो मसाला, नाहीतर त्याची चव अशी करपट लागते भाजीची। तर बघा मसाला भाजताना ना थोडीशी डाळ खोबरं थोडंसं ना असं लाल होईपर्यंतच भाजायचे, फार काळं नाही करून टाकायचं। तर हे बघा मस्त छान अशी डाळ आता स्लो गॅसवर भाजणार आहे मी, आणि पूर्णपणे तेलात तळून निघते ती लगेच, जास्त वेळ लागत नाही तिला पण भाजायला। ते बघा थोडासा कलर चेंज झाला आहे डाळीचा। आता आपण हिला प्लेटमध्ये काढून घेणार आहेत खोबऱ्याच्यात, आणि तुम्हाला मसाला भाजल्याच्या नंतर पण मी दाखवणार आहे कसा भाजण्यात आला आहे म्हणून। कारण माझ्या एका हातामध्ये मोबाईल आहे आणि एका हाताने मी मसाला भाजते, त्यामुळे थोडंसं मोबाईलचा व्हिडिओ जो आहे हल्ल्या डुडल्यासारखं होतोय। तर बघा छान असं मस्त भाजण्यात आले। आता आपण याच्यामध्ये मिरची जी आहे ती भाजून घेणार आहेत। तर हे बघा मिरची भाजायला टाकली मी, आणि मिरची जी आहे पटकन काढायची आपल्याला, कारण हे बघा लगेच कलर चेंज झाला आहे तिचा, गॅस तवा जास्त तापल्यामुळं फार करपट नाही बनवायची।
तर तुम्हाला कलर दाखवते मिरचीचा कसा चेंज झाला तर हे बघू शकता मस्त अशी मिरची भाजण्यात आली. आता आपण याच्यामध्ये लास्टमध्ये जो बोजवार, तर हे बघू शकता तुम्हाला दाखवते मी. लास्टमध्ये हा कांदा एका साईडला काढून घेते भाजलेल्या मसाल्यामध्ये. तर हे बोजवार, याच्यामध्ये खडे मसाले, 2 चम्मच तीळ, 1 चम्मच खसखस आणि 1 चम्मच तांदूळ आहे. तुम्ही आता हे तेलात टाकणार आहे पूर्णपणे. तर हे बघा तेलात पूर्ण छान असं मी टाकलेलं आहे. आणि हा मसाला पण असा छान तडतडला ना तर आपल्याला याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे. तर बघू शकता तांदूळ लगेच फुलून वरती आला आहे, कारण छान तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ लागणार नाही. आणि याचा पण बोजवाराचा पण छान असं मस्त वास यायला लागला आहे भाजतानीच. तर बघू शकता मस्त भाजण्यात आलं आहे. आता आपण याच्यामध्ये कांदा घालणार आहे. 5 माणसाची भाजी बनवते मी. तुम्ही ह्या पद्धतीमध्ये मसाला घ्या. 5 माणसं लागतील. छान अशी पुरून उरण भाजी एवढी होती याच्यामध्ये. तर बघा कांदा टाकून मस्त एकजीव करून घ्यायचं आहे. आणि गॅस कमी असल्यामुळे हे करपणार नाही. आपल्याला मसाला या पद्धतीमध्ये भाजायचा आहे, जास्त करपायचं पण नाही. बघू शकता मस्त वास यायला लागलाय. आता याला मी छान असं भाजण्यात गेलाय. गॅस बंद करते आणि एका प्लेटमध्ये काढून घेते. तर बघू शकता छान असा मसाला भाजलाय मी. आणि आजकाल गावरान पद्धतीची जर तुम्हाला भाजी बनवायची असेल, आपण बाहेर गेल्यावर जे हॉटेलमध्ये वगैरे खातो असेल, गावरान अंड्याची भाजी, चिकनची भाजी, मटनची भाजी, माशाची भाजी, कोणत्याही भाजीला तुम्ही 4-5 भाज्याला असं मसाला वापरू शकता. ह्याच पद्धतीमध्ये 5 माणसाची जर भाजी बनवायची असेल तर. आणि मसाला बघू शकता छान असा भाजण्यात आला आहे. आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि ही जर मिरची नसेल तुमच्याकडे तर तुम्ही मिरची पावडर पण वापरू शकता. पण ह्या मिरचीची चव जी भाजीमध्ये उतरती ती थोडीशी वेगळीच राहते. त्याच्यामुळं शक्यतो असेल तर हीच मिरची वापरायची, नाहीतर ऑप्शन नसेल तर लाल मिरची पण वापरू शकता पावडर. तर आवडला असेल तर नक्की लाईक करायचं, शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं. बाय.